काल एक आपण एकदम अतिशय सोपी काय बघितलेली वर्गमूळ घनमूळ काढायची पद्धत बघितलेली. तर पहिल्यांदा आपण काय करूया, तर आता वेगळ्या प्रकारे कसं काढायचं, म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये तुम्हाला लिहायचं असेल 8वीच्या परीक्षेमध्ये तर कसं काढावं लागेल. कारण काल मी सांगितलेली ती कशी 0 स्टेप, म्हणजे काही न करता तुम्ही डायरेक्टली काढू शकता. पण आपल्याला कसं काय लिहिलं तर परीक्षेमध्ये मार्क्स नाही पडणार. मग त्याच्यासाठी आपण काय करूया, तर समजा पहिल्यांदा घन म्हणजे काय ते लक्षात घेऊया. घन म्हणजे काय, 2चा घन किंवा 2चा क्यूब म्हणजे काय 2 × 2 × 2. समजा 9चा क्यूब म्हणजे काय, 9चा घन म्हणजे काय 9 × 9 × 9. त्याचं जे आन्सर येतो ते 729. हे त्याचे काय झाले सांगा, घन झाले. आता याचं जर घनमूळ काढायचं झालं, घनमूळ म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, असं सांगितलं 729 घनमूळ किंवा क्यूब रूट. आपण त्याचं काय लिहिणार सांगा 9 लिहिणार. 9चा घन 729, 729चं घनमूळ काय सांगा 9. म्हणजे आपण काल काय बघितलं, तरी घनमूळ काढायची एकदम सोपी पद्धत बघितली. आता आपण काय करणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर परीक्षेमध्ये तसं लिहिलं तर आपल्याला काय होणार नाही, मार्क्स मिळणार नाही. मग आपण काय करूया, तर वेगळ्या म्हणजे परीक्षेसाठी लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ती मेथड आपण इथे बघूया. तर समजा आपल्याला काय सांगितलं की 729चं आपण उदाहरण घेऊया. आता दुसरं घेऊया एखादं 125. त्याचं आपल्याला काय काढायला सांगितलं, घनमूळ काढायला सांगितलं, क्यूब रूट काढायला सांगितलं. तर 125 मी असं अरेंज करणार आहे की 25 × 5 काय होतं आहे 125. नंतर 25 मी करू शकतो 5 × 5 म्हणजे 3दा आले बघा. 3दा आले म्हणजे काय झालं, त्याचं 5 घनमूळ झालं. त्याचं घनमूळ काय झालं समजा 5. हे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर घनमूळ काढू शकतो. केव्हा काय विचारलं जातं बघा, 125 तुम्हाला समजा दिलेलं आहे, पण ते कसं दिलं आहे बघा, कसं दिलं आहे. त्याचं घनमूळ तुम्हाला सांगितलं आहे 0.000125. त्याचं तुम्हाला घनमूळ काढायला सांगितलं. तर आपण पहिल्यांदा काय करायचं, 125चं घनमूळ आपल्याला माहिती आहे किती आहे 5. किंवा दुसरी मेट्रिक पण आपण बघूया. पहिल्यांदा हे बघा 5 आहे ना, मग इथे किती आहे सांगा 1 2 3 4 5 6. डेसिमल प्लेसेस कशानंतर आहे 6 नंतर आहे. मग आपण काय करायचं, डिवायडेड बाय 3 करायचं. डिवायडेड बाय 3 केलं तर काय येतं सांगा 2 येतं. मग 2 नंतर काय द्यायचं, पॉईंट द्यायचं. हे काय झालं, इजी मेथड झालं. किंवा तुम्ही काय करू शकता, हाच काय करू शकता, असं पण मांडू शकता. हे किती आहे 125 आहे ना, डिवायडेड बाय 1 2 3 4 5 6 6 0 1 2 3 4 5 6. आपल्याला माहिती आहे की 5चा काय असतो सांगा, 125चा क्यूब रूट काय असतो 5 असतो. आणि 1 2 3 4 5 6 ह्याचा काय असणार सांगा, आपला 100 असणार. 100 त्याची 3 हे काढायचं. तर आपलं काय मिळणार आहे 100 मिळणार आहे. 100 × 100 × 100 म्हणजे का 6 शून्य होणार आहे. मग आपल्याला काय मिळालं, हे मिळालं. म्हणजे काय मिळालं सांगा, 1 2 नंतर 0 पाहिजे, पॉईंट पाहिजे. 1 2 नंतर आपल्याला काय मिळाला, पॉईंट. म्हणजे पॉईंटमध्ये तुम्हाला दिलं तर काय करावं लागेल, अशा प्रकारे काढावं. एकदम इझी आहे बघा. मला नाही वाटत तुम्हाला कठीण जाईल असं. समजा आपण अनेक घेऊया, तुमच्या पुस्तकामध्ये पण तशा प्रकारची दिले आहेत. तर एक असं दिलं आहे तुम्हाला 27 दिलं आहे आणि दुसरं दिलं आहे 27 डिवायडेड बाय 125 असं पण काढायला सांगितलं. मग आपण काय करणार आहे, 27 हे कशामध्ये हे करणार आहे 3 × 3 × 3 देऊ शकतो. आणि हे कसं देऊ शकतो 5 × 5 × 5. याचं घनमूळ काय आहे ना समजा 3 येणार आणि त्याचं घनमूळ काय आहे ना 5. आन्सर काय झालं समजा 3/5. हे अशा प्रकारची उदाहरणं पण तुम्ही सोडू शकता. आणि एक बघा, एक 729चं दिलेलं आहे. तर मी तुम्हाला मागे सांगितलेलं की 1 to 9 काय करा, पाठ करा म्हणून सांगितलं. बहुतेक कालच सांगितलं तुम्हाला की आपल्याला पाठ करायचं. तुम्ही वहीमध्ये पण लिहून काढलेलं असेल. समजा आपल्याला 0.000729चं क्यूब काढायला सांगितलं. तर आपण मगाशी 2 प्रकारे सोडवलं त्या प्रकारे करू शकतो. किंवा आपण काय करू शकतो, 729चा आपल्याला किती माहिती आहे 9 माहिती आहे. 1 2 3 4 5 6 असेल तर त्याला डिवायडेड बाय 3 केलं तर आपल्याला काय मिळतं आन्सर 0.09 आपल्याला काय मिळतं आन्सर मिळतं.
किंवा तुमच्या पुस्तकामध्ये हे 729 जनरली आपण पाठच करायचं आहे, कारण 1 to 9 आपल्याला जर पाठ असेल ना तर कुठलंही आपण 99चा जरी क्यूब दिला तरी तुम्ही तो काय करू शकाल, इझिली काढू शकता. त्यामुळे हे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पाठ करायचे आहे. आणि बाकीचं तुम्हाला बघा आणि काय काय उदाहरणं अशी पण दिलेली आहेत बघा. म्हणजे आपल्याला क्यूब काढायला पाहिजे आणि क्यूब रूट, घन काढायला यायला पाहिजे आणि घनमूळ. समजा याचं मला घनमूळ काढायचं आहे तर मी काय करणार आहे, अरेंज करणार आहे. कशामध्ये अरेंज करूया, समजा 2 × 2 × याचं पहिल्यांदा स्टेप वाढवूया आपण तुम्हाला समजण्यासाठी. काय करतो 4000. हे 4000 मी काय करणार आहे 2 × 2000. 2000चं काय होतं 1000 होतं. 1000चं 500 होतं. 500चं 250 होतं. असं केलं तरी चालेल बघा. 1 2 3 4 5 किंवा आपण दुसरं एक सिम्पल मेथड वापरूया बघा. काय करूया 8 × 1000 करूया. 8 × काय करूया 1000. हे 2 घेतलं तर खूप मोठं होणार आहे. मग त्याच्यापेक्षा 8 × 1000 केलं की मला काय मिळणार सांगा. 8 हा कशाचा आहे सांगा 2 × 2 × 2 आणि 1000 म्हणजे काय होणार आहे 10 × 10 × 10. म्हणजे काय झालं का 2 × 2 × 2. एक 2 घेतला 3 बद्दल आणि 10 बद्दल एक 10 घेतला तर काय झालं 20. याचा क्यूब काय असणार आहे, क्यूब रूट काय असणार आहे 20 असणार. याचा आपल्याला क्यूब रूट काढायला सांगितलं तर आपण पहिला 2 2 लावू नका, 2 हे खूप होणार आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की 8 हे क्यूब रूट आहे 2चं आणि 1000 हे कशाचं आहे 10चं आहे. त्यामुळे 10 2 काय होणार 20. 20 त्याचं कशाचं क्यूब रूट झालं 8000चं क्यूब रूट झालं. जनरली केव्हा केव्हा तुम्हाला असे पण दिले जाऊ शकतात की जनरली अनेक लक्षात द्या. पहिल्यांदा ते बघायच्या अगोदर समजा 3 नंबर आहे 3 × -3 × -3 तर 3चं क्यूब रूट आपल्याला क्यूब काय येतो 27 येतो. पण जर नंबर ऑफ नंबर्स ऑड असतील म्हणजे इथे बघा 3 नंबर आहे, आन्सर काय येणार आहे -27. किंवा तुम्हाला सांगितलं -2 × -2 × -2 × -2 किती वेळा आहे बघा 1 2 3 4 5. 5 हा ऑड नंबर आहे. मग आन्सर काय येणार त्याचं निगेटिव्ह येणार आहे. 4 8 8 16 16 32. पण तेच जर सगळे पॉझिटिव्ह असते ना, हे सगळे पॉझिटिव्ह असते तर आपला आन्सर काय असतं पॉझिटिव्ह. किंवा समजा हे सगळे पॉझिटिव्ह नाही आहे, नंबर 4च आहेत फक्त, तुम्हाला दिले ते नंबर काय 4 आहेत म्हणजे इवन नंबर आहे. तर हे आपण बघितलंय बघा 2 × 2 × 2 म्हणजे साईनचं आपण बघितलंय बघा. कालच्या लेक्चरमध्ये बहुतेक झालंय की 2 × 2 म्हणजे 2 × 2 काय होणार आहे प्लस मायनस मायनस प्लस होणार आहे, प्लस मायनस मायनस होणार आहे, परत मायनस मायनस काय होणार आहे प्लस. म्हणजे आन्सर काय येणार आहे आपला 4 4 8 16. हे कशामध्ये येणार आहे प्लस. म्हणजे जर आपल्याला काय असेल 3 नंबर असतील तर काय येणार आहे आन्सर निगेटिव्हमध्ये. 5 नंबर असतील तर आन्सर येणार निगेटिव्ह. जर निगेटिव्ह असेल तर चिन्ह काय असेल मायनस चिन्ह असेल तर आपला आन्सर पण कशामध्ये येणार मायनस. पण ते 3 मायनस आहे पण 4 वेळा आहेत तर काय येणार आहे पॉझिटिव्ह आन्सर येणार. हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला सांगितलंय समजा -512 सांगितलं आहे तर आपण 512 जनरली कसा मांडू शकतो बघा की आपल्याला माहिती आहे की 512 जर आपण हे करायचं आला क्यूब रूट काढायचं आलं तर आपल्याला याचे फॅक्टर काढावं लागेल. फॅक्टर काढण्यासाठी मी काय करतो 2 × करूया का 6 6 37 7 42 7 करतो. 7 झाला. राहिले किती राहिले 7 7 राहिले 2 नाही होत 7ने भाग नाही का आपण 6 ने घालूया 7 6 36 42 9 8 29 8 आलं समजा 48 राहिले 3 8 32 6 ने झाला बघा. 7 24 नाही 6 ने नाही होत आहे. 7 8 सम 48 3 राहिले आणि 6 36 नाही होत. 6 ने पण होत नाही. आपण दुसरा बघूया बघल्या होते का त्यातलं आपण काय करूया 2 डेज पैत करत जाऊया म्हणजे इझी होईल बघा. 2 × किती होणार 256 इक्वल टू हे मायनस येणार हा. एक कुठला तरी चिन्ह मायनस येणार आपलं मायनस मायनस आपण नंतर बघूया काय ते. एकदा फक्त फॅक्टर काढूया 2 × ह्याचे जर फॅक्टर काढले तर आपल्याला काय होतं 1 2 2 2 2 128 × 2
इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 64 आणि 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 64 म्हणजे काय होते सांगा 4 चौक 16 4 चौक 16 16 चौक 64 16 चौक 64 म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा हे 2 आणि 4 म्हणजे त्याचं हे काय झालं सांगा 8 झालं. पण आपल्याला काय चिन्ह पाहिजे मायनस पाहिजे. आपण ह्याचं क्यूब रूट किंवा काढलं तर काय व्हायला पाहिजे मायनस यायला पाहिजे. मग 3 टाइम्स असतो -1 इंटू -1 इंटू -1 हे चिन्ह काय असायला पाहिजे सांगा मायनस मायनस मायनस. त्यामुळे ह्याचा जो क्यूब रूट येणार तो कशामध्ये येणार आपला मायनसमध्ये येणार. ह्याचा जर क्यूब रूट काढला तर आपला मायनसमध्ये येणार. का ते लक्षात आलं कारण इथे 3 नंबर्स लागतात आपल्याला. 3 नंबर म्हणजे ऑड नंबर्स आहेत. ऑडिशन करा 3ही ऑड झाली त्यामुळे आन्सर कशामध्ये येणार आहे मायनसमध्ये येणार आहे. -512चा काय येणार आहे -8 येणार. एकदम सिंपल आहे बघा. कन्फ्यूज व्हायची काय गरज नाही. पण आपण जो शिकलो ती काय शिकलो एकदम सिंपल मेथड शिकलेलो आहोत. आता याच्यावरची रिलेटेड तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते बघा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसरा आपण शोधाचा एक भाग काय घेतोय तर आपल्याला काय दिलंय समजा हे नंबर वर्ड्समध्ये लिहायला सांगितले किंवा वर्डमध्ये दिलेले तुम्हाला अशा प्रकारे लिहायला सांगितले तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. हा कसा म्हणणार बघा मी तर स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. मी काय म्हणणार सांगा याला स्क्वेअर बाहेरचा टर्म पहिल्यांदा वापरलं बघा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे आपण पहिल्यांदा काय करणार त्याचं क्यूब रूट काढणार आणि त्याच्या नंतर काय करणार आहे स्क्वेअर करणार. हां ते मी दुसऱ्या प्रकारे पण लिहू शकतो बघा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 म्हणजे हे मी 8⁻² आहे ना ते 2 प्रकारे लिहिलं आहे. तर मी पहिल्यांदा काय केलं बघा 1/3 आतमध्ये घेतला 2 बाहेर काढला किंवा 2 आतमध्ये घेतला आणि 1/3 बाहेर काढला. दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. पण हे वागताना आपण कसं म्हणणार आहे स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 म्हणणार आहे. म्हणजे पहिल्यांदा स्क्वेअर म्हणणार बाहेरचं म्हणणार आहे आणि नंतर आतलं म्हणणार आहे स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. इथे काय म्हणणार आहे क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 म्हणणार आहे. मी पहिल्यांदा बाहेरचं म्हटलं नंतर म्हणतो की काय म्हणतो आतचं. अशा प्रकारच्या पुस्तकामध्ये पण आहे किंवा मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की 8च्या घनमुळाचा वर्ग. इथे उलटे फक्त वापरतो. इथे काय व्हायचं स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 म्हणायचो. मराठीमध्ये काय म्हणणार आहे क्यूब रूट ऑफ 8चा वर्ग किंवा याचा वर्ग 8च्या वर्गाचं घनमूळ असं आपण म्हणणार आहे. मराठीमध्ये काय म्हणणार बघा 8च्या वर्गाचं घनमूळ किंवा काय म्हणणार आहे 8च्या घनमुळाचा वर्ग. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे तुम्ही काय करू शकता म्हणू शकता. आपण काय करूया आणि एक घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. समजा आपल्याला असं दिलंय की 7 असं दिलं समजा थोडंसं मी वेगळं घेतलं तर हे 2 प्रकारे मी मांडू शकतो बघा. 7चा पहिल्यांदा क्यूब करायचा आणि काय करायचं रूट काढायचा स्क्वेअर रूट काढायचा. दुसरं काय करू शकतो मी आतमध्ये रूट घेतो आणि बाहेर काय करतो हे करतो. आता आपण काय म्हणणार आहे स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 7 स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 7 किंवा इथे काय म्हणणार आहे क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 7 क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 7 किंवा मराठीमध्ये कसं म्हणणार आहे 7च्या घनाचं वर्गमूळ. इथे काय म्हणणार आहे 7च्या वर्गमूळाचा घन. हे दोन्ही प्रकारे लिहिलं तरी ते काय आपलं काय बरोबर आहे. अशा प्रकारची पण उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये काय केलेले आहे दिलेली आहे ती बघा सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदम सिंपल आहे. इथे आपण काय करतोय तर तुमचा इंडियासिस आणि क्यूब रूट चॅप्टर काय करतोय संपवतोय. ह्याच्यामध्ये जास्त काय नाही आहे. तर तुम्हाला जी प्रॅक्टिसला जी पुस्तकामध्ये दिलेली ती सोडवण्याचा प्रयत्न करा आणि परफेक्ट व्हा. कारण आपल्याला 9वीमध्ये पण हे लागणार आहे 10वी मध्ये पण आपल्याला काय होणार आहे लागणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये परफेक्ट होण्याचा प्रयत्न करा.